राम नारायण राम. संपूर्ण देशाला माहीत आहे की बांगलादेशाची स्थिती काय आहे. धर्माबद्दल तिथे काय स्थिती आहे, आज आपण यावर चर्चा करू. जर सर्वांना धर्माबद्दल योग्य माहिती असती तर कोणतीही समस्या उद्भवली नसती. बंगालमधील जे लोक आहेत ते सर्व मूळतः सनातन हिंदू होते. आज ते सर्व इस्लाम धर्म स्वीकारणारे आहेत. बांगलादेशातील जे इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत ते जवळजवळ 500 वर्षांपूर्वी सनातन धर्माचे अनुयायी होते. पण मुघल साम्राज्याच्या काळात भूक, भीती आणि इतर कारणांमुळे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यांचा जो मूळ धर्म होता त्याला ते विसरले. माणसांनी तयार केलेले धर्मच पृथ्वीवरील समस्यांचे कारण बनले आहेत. पृथ्वीवर सुमारे 400 धर्म आहेत. जर धर्म खरा असता तर फक्त एकच धर्म असता, पण इथे तर शेकडो धर्म आहेत. या विषयावर लोकांनी विचार केला पाहिजे, पण ते विचार करत नाहीत. पृथ्वीवर कोणताही माणूस निसर्गाचा विचार करत नाही. जर निसर्ग, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी माणसाचे लक्ष ठेवत नसतील तर मानवी जात कशाला होईल. जोपर्यंत आपल्याला हे स्पष्ट होणार नाही की मरणानंतर कुठे जावे, काय करावे, तोपर्यंत शांती मिळणार नाही. पृथ्वीवर इतके शिकलेले लोक आहेत, त्यांना एकत्र बसून विचार करावा लागेल की निसर्गाला कसा सुरक्षित ठेवता येईल. जर तुम्ही निसर्गाला सुरक्षित ठेवले नाहीत तर निसर्ग तुमच्यासोबत खूप वाईट करू शकतो. पृथ्वीवर माणसांनी जन्म घेतला आहे, पण ही पृथ्वी त्यांच्यासाठी स्थायी नाही. माणूस ज्या ठिकाणाहून आला आहे त्याला एक दिवस तिथे परत जावे लागेल. म्हणून येथे येऊन धर्म आणि जात यांच्या नावावर लढाई करू नका. तुम्हाला पृथ्वीवर चांगले कर्म करावे लागेल जेणेकरून तुम्हाला मुक्ती मिळू शकेल. जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला फक्त दंडच मिळेल. आज सर्व माणसांनी हे विसरले आहे की ते पृथ्वीवर का आले आहेत. त्यांना हे समजून घ्यावे लागेल की जातीवाद आणि धर्म काही वास्तविकता नाहीत. जेव्हा सर्वांसाठी सर्व काही एकच आहे तर धर्म अनेक कसा असू शकतो. पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व माणसांचा धर्म एक आहे. आकाश एक आहे, पृथ्वी एक आहे. जेव्हा सर्व काही एक आहे तर ते विभागणारे आपण कोण. धर्म दिसत नाही तरीही लोक त्याच्या नावावर लढतात. जेव्हा तुम्ही पृथ्वीवर आले आहात तेव्हा तुम्हाला निसर्गाचे नियम पाळावे लागतील. निसर्गाच्या धर्माला स्वीकारावे लागेल आणि 800 कोटी लोकांना आपले मानून त्यांचा हात पकडून सोबत जावे लागेल. तुम्ही चांगले कर्म करा आणि मुक्तीचा मार्ग स्वतः तयार करा.